नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 22 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलित काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:55 ते 8:21 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलित काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:47 ते 11:14 आणि यमगंड काळ दुपारी 2:06 ते 3:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी बरोबर केंद्रयोग करणार आहे. संध्याकाळी 5:40 हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल आणि नेपच्यून बरोबर केंद्रयोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. संध्याकाळी 5:40 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि व्ययातल्या नेपच्यूनबरोबर केंद्रयोग करेल. संपूर्ण दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल. तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. थोडं फिरणं होईल, मात्र संध्याकाळनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 5:40 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि लाभातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. संध्याकाळी 5:40 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि दशमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. संध्याकाळी 5:40 हा चंद्र षष्ठात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर केंद्र करणार आहे. तुमचे महत्त्वपूर्ण दिवसाभरातले कामं संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती पूर्ण होताना दिसेल. याचमुळे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. थोडासा मानसिक तणाव जाणवेल, त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 5:40 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल
आणि अष्टमातल्या नेपच्यूनबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचा जो मूड आहे त्याच्यामध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल. खास करून जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यामध्ये नातेसंबंध सुधारतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 5:40 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि सप्तमात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचमुळे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात किंवा निर्णय मात्र घेऊ नका. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 5:40 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि षष्ठातल्या नेपच्यूनबरोबर केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल कल तुमचा दिसून येईल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 5:40 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि पंचमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा आत्मविश्वास ऊर्जा अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह सुद्धा राहाल. मात्र घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर मतभेद वगैरे अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 5:40 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे आणि चतुर्थातल्या नेपच्यूनबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसात थोडंसं स्ट्रेस, फ्रस्ट्रेशन जाणवू शकेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. दगदग थोडी जास्त झाल्यासारखी वाटेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमच्यातली ऊर्जा आणि आत्मविश्वास चांगला दिसून येईल. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर थोड्याफार प्रमाणात मतभेद होऊ शकतील. संध्याकाळ नंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. संध्याकाळी 5:40 हा चंद्र व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या नेपच्यूनबरोबर केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसातली महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळ आधीच्या कालावधीमध्ये करून घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र थोडं खर्चावरती नियंत्रण ठेवा. महत्त्वपूर्ण गुंतवणूक करू नका. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमचा जो मूड आहे, मानसिकता आहे त्याच्यामध्ये थोडासा नकारात्मकपणा जाणवेल. काळजी घ्या. स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त झाल्यासारखं वाटेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 5:40 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा घेतलं जाईल किंवा तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये पैशाच्या व्यवहारावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक मोठे व्यवहार करू नका. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 5:40 हा चंद्र दशमात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीतल्या
नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रकरणा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं करून घ्या. ती पुढं होताना दिसेल. थोडीशी दगदग वाटू शकेल, मात्र कामे मार्गी लागतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, छोटे किंवा मोठे, अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच म्हणत राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 22 फेब्रुवारी 2025 करण्याचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.